कम्प्युटर. आणि मी शेअर स्क्रीन ना. हा, रेकॉर्डिंग सुरू झालंय. नमस्कार मंडळी, मी ज्योती पांडे. मी सदानंद पांडे. आज आम्ही तुमच्यासाठी आमच्या कम्युनिटी गार्डन बद्दलची थोडी माहिती घेऊन आलो आहे आणि OMM ला भरपूर त्यांचे आभार मानायचे कारण आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही दिलीत. तर होपफुली तुम्ही एन्जॉय कराल हे प्रेझेंटेशन. एक सेकंड. ओके. तर आमचं हा गार्डन डीन रोड कम्युनिटी गार्डन हा 2015 मध्ये सुरू झाला आणि आम्ही पहिल्या दिवसापासून ह्याच्यात इन्व्हॉल्व होतो दोघही जण. तर हाऊ वी गॉट स्टार्टेड. रश्मी, मला हे साईडला ना हे दिसतंय ग. तुम्ही मिनिमाइज करा ते. ओके, थँक्यू. ओके, सो हाऊ वी गॉट स्टार्टेड. सो ह्याच्यामध्ये सेंट मॅथ्यूज एपिस्कोपल चर्च एक आहे तिथे डीन रोडवर आणि त्यांच्याकडे बरीच ओपन लँड पडलेली होती, त्याचा काही उपयोग करत नव्हते. सो आम्हाला त्यांनी व्हॉलंटियर्सना सांगितलं की यू शुड डेव्हलप दिस लँड आणि हे तुम्ही इथे गार्डन सुरू करा. सो आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे 15-20 व्हॉलंटियर्स कन्सिस्टंटली आम्ही काम केलं 2 वर्षापर्यंत. आणि ही जे फिजिकल स्पेस तुम्हाला इथे दिसते आहे त्याचं सगळं लेआउट आणि ते कसं करायचं आणि किती प्लॉट्स करायचे वगैरे सगळं खूप बऱ्याच मीटिंग्स वगैरे घेऊन आम्ही ते डिसाईड केलं. आणि मग 30 प्लॉट आम्ही सुरुवातीला केले आहेत सध्या. 4x16चे 30 प्लॉट्स तिथे आहेत आणि सध्या तर खूप छान बहरलंय सगळं अगदी आणि जवळजवळ 24 प्लॉट्स आमचे आता रेंटेड आहेत. तर टू रेंट द प्लॉट तुम्हाला काही नाही, $50 रेंट आहे पूर्ण वर्षाचं आणि आम्ही वॉटर सप्लाय, मल्च आणि कॉम्पोस्ट हे सगळं आमच्या मेंबर्सना फ्री देतो. सो अशी अरेंजमेंट आहे. तर कन्स्ट्रक्शन जेव्हा आम्ही सुरू केली तर 2015-16 मध्ये तर भरपूर काम होतं. तर तेव्हा आम्ही म्हणजे अक्षरशः ट्रेंचेस हे खोदण्यापासून तर पाईप्स टाकले, पाण्याचे सोर्स तयार केला प्रत्येक प्लॉटसाठी. तर 2 प्लॉट्सच्या मध्ये एक पाण्याचा सोर्स आहे आणि हे सगळं करण्यामध्ये बरेच आठवडे आम्ही वर्क डेज करायचो. तर हे त्याची सगळी ही माहिती आहे याच्यात की आम्ही हे कसं सुरुवातीपासून बिल्ड केलं आणि काही लोकांची आम्हाला खूप मदत झाली. तर एक हा बॉय स्काउटचा मुलगा होता, तर त्याला त्याचं ईगल प्रोजेक्टसाठी त्यांनी आम्हाला ही शेड बांधून दिली. तुम्हाला ही शेड दिसते इथे. तर दॅट वॉज लॉट ऑफ फन टू वॉच हिम. आणि मग ही वेल आम्ही इथे लावलेली आहे. तर वेल बद्दल काही सांगायचंय तुम्हाला? वेल करता तर ऑब्विसली कॉन्ट्रॅक्टर्स आम्ही सिलेक्ट केला आणि त्यांनी ती वेल डिग केली तिथे आणि पाणी अगदी 15 फुटावर पाणी लागलं, त्यामुळे इट्स व्हेरी कन्व्हिनियंट अँड चीपर आम्हाला झालं ते. हा, सो आता सगळ्यांना आपाप 2-2 प्लॉट्सच्या मध्ये एक पाण्याचं हे आहे, नळ आहे आणि प्रत्येक जण आपापले होजेस आणून मग ते पाणी देतात. तर डीन रोड आमच्या कम्युनिटी गार्डनचे मिशन काय आहे? सो डीन रोड कम्युनिटी गार्डन इज अ ग्रासरूट्स व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन of diverse individuals who want to come together to grow, create a community, share knowledge and resources while providing a place to expand the benefits, wisdom and joy gained while gardening. हे मी लिहिलेलं नाहीये, पण मला असं वाटतं की हे म्हणजे त्याचा जो कम्युनिटी गार्डनचा जो एसेन्स आहे तो याच्यात बऱ्यापैकी छान कॅप्चर केलेला आहे. तर आपण असं म्हणतो की सगळ्यांच्याच घरी मागे बॅकयार्ड मध्ये गार्डन असतो, काहीतरी आपण सगळेच फ्लोरिडामध्ये राहतो, त्यामुळे काही ना काही आपण ग्रो करतोच आहे. पण कम्युनिटी गार्डन मध्ये का जायचं? सो कम्युनिटी गार्डनचे बरेच काही फायदे आहेत आणि त्यातले म्हणजे बऱ्याच लोकांपासून आम्हाला खूप शिकायला मिळालं ह्याच्यामध्ये या गेल्या 5 वर्षात. आणि आम्ही खूप मिस्टेक्स पण केल्या आणि खूप बऱ्याच गोष्टींचं खूप म्हणजे वाईट वाटलं की एवढंच म्हणजे एखादं प्लांट आपण शेवटपर्यंत न्यायचं आणि मग त्याला कीड लागते आणि काहीच मिळत नाही. बऱ्याच वेळा आम्ही प्लॅन्ट्स आणि सीड्स आयडियाज खूप शेअर केल्या.
सुरुवातीला आमच्या भरपूर मीटिंग्स व्हायच्या, ऑर्गनाइज मीटिंग्स असायच्या आणि हे सगळं असायचं. तर त्याच्यामध्ये आम्ही खूप शिकलो आणि छान एक्सपिरियन्स होता तो आणि बरेच नवीन फ्रेंड्स मिळाले आणि आम्हाला हे खूप आवडलं की आम्ही वाईल वी कॅन स्टील डू इट बरंचसं व्हॉलंटिअर वर्क आम्ही हे केलेलं आहे. सो त्या सुरुवातीच्या 2-3 वर्षांमध्ये आम्ही बरेचसे म्हणजे आम्ही भेटायचो आणि बरेच छान छान इव्हेंट्स प्लॅन केले होते. सो आम्ही एक ठरवलं होतं की जे काय आपण ग्रो करतो आहे ते आपण सगळ्या आपल्या मेंबर्स बरोबर शेअर करायचं. सो त्यासाठी आम्ही मग पॉटलक्स ठेवायचो आणि ज्यांना शेअर करायचं असेल ते मग कॉलर्ड ग्रीन्स जे काय असेल तुम्ही ग्रो करताय ते वी यूज्ड टू शेअर विथ ईच अदर. प्रोफेशनल प्रेझेंटेशन्स केली, प्लॅन सेल्स केले, अशी खूप मजा केली आम्ही. म्हणजे ते पहिले 2-3 वर्ष इट वॉज ट्रूली अ कम्युनिटी गार्डन विथ ऑल द पीपल, लॉट्स ऑफ पीपल इन्व्हॉल्व्ड. मग हळूहळू असं ते यंग लोक जे तुम्हाला दिसत आहेत ते हळूहळू दे काइंड ऑफ लेफ्ट आणि काही आम्ही जे डाय हार्ड आहोत व्हॉलंटियर्स ते फक्त आता राहिलेलो आहोत. सो पण तरी पण ठीक आहे, म्हणजे अजूनही बरेच लोक भेटतात तिथे आणि चालू आहे शेअरिंग वगैरे. सो तुम्हाला कदाचित इंटरेस्ट असेल की डिझाईन आपण आपलं जे प्लॉटचं करतो ते कसं करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये मी थोडेसे सजेशन्स इथे दाखवते आहे. तर तुम्हाला असं वाटेल की 4x16चा प्लॉट म्हणजे काय, फारच लहान वाटतो, याच्यात काय आपण ग्रो करणार ना, अशी बऱ्याच लोकांना असं वाटतं पाहिल्यावर प्लॉट. पण ऍक्च्युली तुम्हाला खूप गोष्टी याच्यात करता येतात 4x16 मध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय लेफ्ट हँड साईडला हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये या लोकांनी सिंडर ब्लॉक्स वापरले आहेत. तर या स्पेसमध्ये सिंडर ब्लॉक्सने काय होतं की यू ऍक्च्युली हॅव मोर ग्रोईंग स्पेस, कारण हे तुम्हाला दिसतंय हे जे एम्प्टी स्पेसेस ज्या आहेत याच्यात पण तिने फुलं लावली आहेत सगळी. आणि हा मला प्लॉट खूप आवडलाय कारण हा डिझाईन त्यांनी इतकं सुंदर ह्याचं केलंय. अँड शी इज ओनली ग्रोईंग स्ट्रॉबेरीज. तर सुरुवातीला फक्त स्ट्रॉबेरीजची ही झाडं लावली होती. तुम्हाला दिसते की जवळजवळ 15-16 झाडं या स्पेसमध्ये तिने लावली आहे. आणि आता काल मी गेले होते ना, तर तिथे तिने आता ह्या मधल्या पोर्शन मध्ये आता भेंडी लावली आहे. सो भेंडीची झाडं पण छान 8-1 इंच उंच झालीत आता. सो रिअली यू कॅन डिझाईन इन अ वे दॅट टू मॅक्सिमाइज द स्पेस असं. राईट हँड साईडला जे दिसतंय तुम्हाला, ही पण बाई फार हुशार आहे. तिने हे केलंय, स्क्वेअर फूट गार्डनिंग केलंय, तुम्हाला दिसत असेल याच्यात. आणि तिचं डिझाईन थोडंसं वेगळं आहे ह्या प्लॉटचं. तिने ही एम्प्टी स्पेस ठेवली आहे सगळी, सो शी कॅन वर्क इन इट. आणि पण हे स्क्वेअर फूट गार्डनिंग मध्ये पण मला वाटतं संदेशला बरंच काही माहिती आहे याच्याबद्दल. पण इट सेव्ह स्पेस आणि भरपूर गोष्टी तुम्ही लावू शकता ह्याच्यात आणि इट्स अ व्हेरी इकॉनॉमिकल वे ऑफ गार्डनिंग. सो त्याच्याबद्दल मी शेवटी रिसोर्सेस मध्ये तुम्हाला थोडा एक लिंक दिलेली आहे. आता काही प्रश्न वगैरे कोणाला असतील तर मी एक पॉज घेऊ शकते. हॅलो, हा माझं नाव प्रियांका. हा प्रियांका, हॅलो. आणि आम्ही नुकतीच गार्डनिंग सुरू करायचा विचार केला हा हा आणि बॅकयार्ड मध्ये वेगवेगळ्या जागा बनवल्या. बरोबर. तर पहिली सुरुवात कशी करायची तेच आम्हाला कळत नाहीये. खूप प्रकारच्या सॉइल्स आहेत, खूप प्रकारचे कंपोस्ट आहेत आणि मग बेसिक सुरुवात कशी करायची. मी बिया एका वेबसाईट वरनं मागवल्यात. they claim their हे सीड्स टू बी ऑर्गॅनिक. अच्छा अच्छा. तर माझा कल ऑर्गॅनिक कडे आहे. या तर वेअर डू आय स्टार्ट, विच सॉइल डू आय पुट इन द ग्राउंड? अच्छा, तर आम्ही तर खूप सिम्प्लिस्टिक गार्डनिंग करतो आणि आम्ही पण ऑर्गॅनिकच करतो. तर काय आहे की ही जी सॉइल आहे आमच्या गार्डन मध्ये सगळी सँडी आहे. ऑफकोर्स यू नो दॅट फ्लोरिडात इज व्हेरी सँडी सॉइल. तर आम्ही काही खूप टॉप सॉइल वगैरे वापरत नाही. म्हणजे जनरली स्पीकिंग आमचे गार्डनर्स पण खूप टॉप सॉइल वगैरे आणून आम्ही टाकत नाही. पण त्या सँडी सॉइलवर आम्ही एक छानपैकी लेअर कॉम्पोस्टचा घालतो. सो त्या कॉम्पोस्टनी काय होतं की त्याच्यात बरेचसे न्यूट्रिएंट्स मिळतात आणि इट्स अ लिटल बिट इकॉनॉमिकल दॅट वे. तर ते आणि काय होतं सँडी सॉइल मध्ये ड्रेनेज चांगलं मिळतं, त्यामुळे इट्स नॉट ऑल बॅड. म्हणजे आपण म्हणतो सँडी सॉइल आहे काहीच होणार नाही, पण तसं होत नाही.
आणि मग तुम्ही जसं ह्या प्लॉटमध्ये दिसतंय तुम्हाला की एक थिन लेयर असा मल्चचा घालायचा. म्हणजे मग ते द कॉम्बिनेशन ऑफ द मल्च कीप्स मॉइश्चर इन. सो त्यामुळे आपली जी ऑर्डिनरी सॉइल आहे ती तुम्ही घ्या, म्हणजे जी तुमच्या आहे बॅकयार्डमध्ये, त्याच्यामध्ये कॉम्पोस्ट मिक्स करा आणि मग थोडंसं मॉइश्चरसाठी रिटेन करायसाठी, असं मला वाटतं. हां, म्हणजे तिकडे बाहेर वेबसाईटवर बरेच रेकमेंडेशन्स असतील की हाऊ यू गेट स्टार्टेड, पण दॅट्स व्हॉट आय वुड सजेस्ट. आणि हा जो प्रकार दाखवला हा रेज बेड्स आहे इथे. आय मीन लॉट ऑफ पीपल सरळ ग्राउंडवर करतात, पण आय थिंक रेज बेड मध्ये बराच ऍडव्हान्टेज आहे. सगळं असं कंटेन करता येतं. I mean, physically, you don't have to bend as much as if you do it on ground directly. Yeah. हा एक रेज गार्डन मध्ये आणि 2 प्रकार दाखवले आहेत इथे, एक हॉलो ब्लॉक्स आणि लाकडाचं. या ठीक आहे. तर हे आता परत डिझाईन मध्येच डिझाईन रेकमेंडेशन्स. तो ट्रेलिस आणि व्हेजिटेबल व्हाईन्स फॉर व्हर्टिकल गार्डनिंग. सो हा जो इकडे लेफ्ट साईडला दिसतो हा माझा प्लॉट आहे आणि तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यात मी छानपैकी असे मांडवच टाकलेत, म्हणजे जस्ट अ व्हेरी सिम्पल स्ट्रक्चर. तिथेच बरेच वेळा असं लोक डिस्कार्ड करतात ते आम्ही वापरतो आणि सो दीज हिअर आर वर समबडी हॅड डिस्कार्डेड देम. सो दोन्हीकडे आम्ही असे मांडव केलेत आणि वरती त्याला असं मेश असते ना किंवा चिकन वायर, त्यांनी असं वरचं ते लावलेलं आहे. तर त्याच्यात मला बऱ्याचशा गोष्टी व्हाईन असल्यामुळे छानपैकी, म्हणजे व्हाईन्स आपल्या इंडियन ज्या व्हाईन्स असतात त्या ग्रो करायला मला हे खूप छान झालंय. सो ऑफकोर्स सदानंद बिल्ड दॅट फॉर मी. आणि इकडे ह्या एका बाईंनी तर सरळ क्रेट्स अशा होत्या फेकलेल्या असतात. बरेच वेळा तुम्ही बघता की तुमच्या नेबरहुड मध्ये वॉक घ्याल तर दिसेल की बरेच लोक ह्या क्रेट्स या कन्स्ट्रक्शन आहे पॅकिंग क्रेट्स घेतात आणि यू कॅन ऍक्च्युली पुट दॅट अपसाइड डाऊन, म्हणजे व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल ऑल्सो. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ही जी मधली जागा आहे ह्याच्यात तुम्ही प्लॅन करू शकता. सो इट्स अनदर इकॉनॉमिकल वे, व्हेरी इकॉनॉमिकल वे ऑफ गार्डनिंग अँड डिझायनिंग. इथे जे दिसतंय हे जस्ट या माणसानी सरळ एक बॉक्स केली आहे आणि त्याच्यामध्ये हे केलंय आपले टोमॅटो केजेस लावून. he just made it like that. Oops, sorry, I have to go back. Oh, what happened? कसं काय समोर गेलं? What happened? Hold on. एक सेकंड. Okay, I was. इथे होतो आपण. ओके. सो इथे हे जे राईट हँड साईडला जे एक्झाम्पल आहे तेच ते टोमॅटो केजेसचं मी म्हणत होते. इट्स अनदर सिम्पल वन दॅट समबडी हॅज डन. हे मी इंटरनेटवरून घेतलंय आणि इट माइट गिव्ह यू सम आयडियाज. या माणसानी वायर मेश घेऊन अगदी मस्तपैकी हे असं बनवलंय आणि ऍक्च्युली ही इज डुईंग कंटेनर गार्डनिंग. सो कंटेनर्स नुसते मध्ये त्यांनी लावून त्याच्यावरती ही अशी वायर मेशची छान कमान बनवली आहे आणि ही इवन पुट लाईट्स इन इट अँड एव्हरीथिंग. सो काइंड ऑफ यू कॅन गो रिअली फॅन्सी और यू कॅन गो रिअली सिम्पल. सो ओके. सो काय ग्रो करायचं हाही एक प्रश्न असतो लोकांना, मी काय लावायला पाहिजे. सो मोस्टली आम्ही ह्या गार्डनमध्ये आम्हाला खूप आवडतात इंडियन भाज्या म्हणून आम्ही मोस्टली इंडियन भाज्याच लावतो. पण तुम्हाला दिसेल की बाकीचे लोक वेगवेगळ्या गोष्टी लावतात आणि सम पीपल रिअली, आता हे जे फुलांचं दिसतंय इथे, आय फॉरगॉट द नेम ऑफ दिस. It brings a lot of butterflies and stuff. So you always want a combination of vegetables and flowers that bring you the bees and the pollinators, right? So इथे दिसतंय तुम्हाला हे दुधी आणि सगळं लावलेलं आहे. काही लोक, आता ह्या माणसाने चक्क नुसते वॉटरमेलन्स लावले होते एका प्लॉटमध्ये आणि ही डिडंट इव्हन केअर टू क्लीन इट अप ऑर एनिथिंग. त्याचं मस्त तिथे जस्ट ग्रोईंग वॉटरमेलन्स. हे जे लोक आहेत इथे या प्लॉटमध्ये हे लोक फक्त कॉलर्ड ग्रीन्स ग्रो करतात, कारण त्यांच्याकडे म्हणे 3 इग्वानाज आहेत. ते हॅव इग्वानाज एज पेट्स. सो ते मग हे कॉलर्ड ग्रीन्स जे ते भरपूर त्यांना खायला म्हणून ते that's what they grow. Okay.
सो बरेच वेळा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो फ्लोरिडामध्ये पेस्टचा. सो हा तर कंटिन्युअसली आपल्याबरोबर हा प्रॉब्लेम असतो. तर मी फक्त एक सोल्युशन इथे मला जे वर्क झालंय ते एक तुमच्यासाठी पेस्ट कंट्रोलची रेसिपी टाकली आहे. एका गार्डनरनीच मला आमच्या दिली होती आणि ही स्वेअर्स बाय इट आणि मी पण वापरलेलं आहे. तर हे जे मिक्सचर तुम्ही बनवलं 8 ounce वॉटर, 8 ounce आयसोप्रोपिल अल्कोहल, 1 टीस्पून मर्फी ऑइल वगैरे वगैरे, ते सगळं छान मिक्स करून मग ते डायल्यूट करायचं पाण्याने. मे बी पुट इट इन 1 gallon ऑफ वॉटर आणि मग ते ही स्वेअर्स दॅट इट किल्स एनी बग. सो मे बी वर्थ वर्थ ट्राईंग ॲट सम पॉइंट. बरेच वेळा आमच्या गार्डनमध्ये आम्हाला पॉलिनेशनचा इश्यू येतो. काय येतो कळत नाही, कारण बरेच तिथे बीज असतात. व्हेन आय गो देअर मला खूप दिसतात पॉलिनेटर्स. पण तरी सुद्धा मला स्वतःला तुरियाचा भयंकर प्रॉब्लेम झाला गेल्या समरमध्ये, कारण ते पॉलिनेशनच होत नव्हतं. खूप फुलं यायची आणि ऑल द फ्लॉवर्स, द फिमेल फ्लॉवर्स वर फॉलिंग डाऊन, जस्ट फॉलिंग ऑफ द वाईन. सो त्याच्यासाठी मग आम्हाला मी वाचलं बऱ्यापैकी त्याच्यावर आणि असं कळलं की यू कॅन ऍक्च्युली मॅन्युअली पॉलिनेट द मेल अँड फिमेल फ्लॉवर, बिलीव्ह इट ऑर नॉट, आणि दॅट ऍक्च्युली वर्क फॉर मी. सो ती अशा गमतीदार गोष्टी पण छान शिकायला मिळतात आणि आय लर्न समथिंग फ्रॉम दॅट. टू मच ऑर टू लिटल वॉटर, तर हाही पण एक मोठा प्रॉब्लेम असतो. पण अगेन मॉनिटर आणि मुख्य म्हणजे काय, असा गार्डन आपला असला की 1 दिवसाआड 2 दिवसाआड यू हॅव टू गो देअर. सो बॅकयार्ड गार्डनिंग मध्ये एक तो ऍडव्हान्टेज आहे की यू कॅन बी इन युअर गार्डन एनी टाइम यू वॉन्ट, पण इथे आम्हाला स्पेशली ट्रिप करून जायला लागतं. एनी अदर क्वेश्चन्स और कॉमेंट्स, इश्यूज, एनिथिंग? पॉलिनेशनचं तुमच्याकडे व्हिडिओ वगैरे आहे का? आता परवाच केलं ना आपण, व्हिडिओ नाहीये, पण अगं आहेत त्याच्यात, म्हणजे मी पाठवू शकते. या ओके. पण ह्या बटरनट स्क्वॅशचा पण मला आता तोच इश्यू झाला एक्झॅक्टली. सो परवा जाऊन मी मग काय केलं की ते बटरनट स्क्वॅशची फिमेल फ्लावर पाहिली सगळी. फिमेल फ्लावर्स आर युजली हॅव दिस काइंड ऑफ अ बॅक, ऑलमोस्ट लाईक अ स्टार्ट ऑफ अ फ्रूट देअर, आणि मेल फ्लावर्स डोंट हॅव दॅट. मेल फ्लावर्स आर जस्ट सिम्पल अँड विथ अ सिम्पल स्टेम. सो ते मेल फ्लावर्स मधलं जे ते हे असतं, काय म्हणतात त्याला, मध्ये जे असतं त्याच्यातलं मी काय केलं, ते घेऊन असं क्यूटिपनी काढून त्याच्यातलं ते फिमेल फ्लावरच्या ह्याच्यात टाकलं. आय होप दॅट इज गोइंग टू वर्क. It's kind of funny, but the same thing happens there, that if you don't have pollination you're not going to have any. आणि भरपूर फुलं आली आहेत बटरनट स्क्वॅशला पण. याचा काय प्रॉब्लेम होतो इज and some of these wines problem काय होतो की male flowers bloom early in the morning and female flowers bloom later in the evening or afternoons. So by the evening time male flowers have fallen down. So तो प्रॉब्लेम होतो. So what you are doing with the pollination, that is the simpler approach. Yeah. So I'm hoping that आता हे माझ्यासाठी वर्क होणार आहे. I will report back on that. So alrighty. हाऊसहोल्ड आयटम्स हे तर सगळ्यांना माहिती आहे, आपल्या भारतीय लोकांना हे माहीतच असतं. पण तो सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की मी कसं स्टार्ट करू, सो हाऊसहोल्ड आयटम्स रिअली आर व्हेरी व्हेरी गुड सप्लायर्स फॉर यू. सो आता इथे तुम्हाला दिसतंय, हा माझ्याच दुसऱ्या प्लॉटमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये दिसतंय लेफ्ट हँड साईडला तुम्ही पाहत असाल की ब्लॅक आईड पीज हे आपल्या घरात असतातच. तर ते ब्लॅक आईड पीज मी सोप करून आदल्या रात्री ते सरळ प्लांट केले आणि भरपूर मोठं झालंय हे आता आणि खूप बीन्स आलेले आहेत. सेम थिंग विथ मेथी. इथे इकडे राईट हँड साईडला मेथी दिसते आहे आणि कोथिंबीर. सो मेथी, मस्टर्ड, कोरिअँडर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरुवात करू शकता याने, विदाउट मच एक्सपेन्स, अँड यू कॅन गेट अ प्रिटी गुड यील्ड. मेथी आणि तुम्ही जे दाखवलं ना सिलांट्रो, ते कुठल्या सीझन मध्ये तुम्ही लावलं? आता लागलेलं आहे. आता
म्हणजे इट कॅन बेअर दिस लाईक 85-90 डिग्री वेदर. हा, तर यावर्षी काय झालं, वी गॉट लकी मला वाटतं विथ काय कोरिअँडर स्पेशली, कारण कोरिअँडर इज नॉर्मली कूल वेदर क्रॉप है ना. तर या दिवसात येत नाही ते, पण यावर्षी कसं आपल्याला बरंच कूल वेदर मिळालेलं आहे इथे फ्लोरिडामध्ये, आणि इट गोज बिटवीन, थोडं कूल होतं मग थोडंसं गरम होतं, सो इट्स समहाव इट सर्वाइव्ड दॅट. पण हे जे तुम्हाला आता दिसलं ना कोरिअँडरचं, ते मात्र मी ते सीड्स जे आहेत ना ते मी ऑर्गॅनिक सीड्स लुकस नर्सरी मधून आणले होते. हा, कारण त्याच्या आधी मला काहीच आय हॅड नो लक विथ कोरिअँडर. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आणि तर म्हटलं ठीक आहे आपण हे करून बघूया, ऑर्गॅनिक सीड्स आणून बघूया विकत. सो दॅट ऍक्च्युअली वर्क फॉर मी. आता मी ते सीडला जाऊ देणार आहे आणि देन आय विल कलेक्ट माय ओन सीड्स फ्रॉम दॅट. आणि दुसरा ज्योती, एक प्रश्न आहे. हा, येस येस, बोला बोला सगळ्यांना, बोला बोला. दुसरा फरक असा जाणवला की आम्ही घरी ट्रे मध्ये, टिपिकली आम्ही पाहिलं बरेच लोक ट्रे मध्ये ग्रो करायचा प्रयत्न करत होते, तर आमच्याकडे म्हणजे ना ते असं ग्रो होतच नव्हतं, थोडस उंच व्हायचं आणि देन इट्स टू ड्राय आउट वगैरे. म्हणून मग मी शेवटी आम्ही ठरवलं की लेट्स पुट द सेम थिंग इन ग्राउंड, आणि ग्राउंड मध्ये ठेवलं तर एवढं मस्त आहे ते. आता कोथिंबीर वगैरे लिटरली जसं आपण विकत आणू एवढं उंच झालाय, त्याचे स्टेम चांगल्या ठिकाणी, आणि त्याचा हे वगैरे काय फ्लेवर का फ्रॅग्रन्स म्हणायचा अगदी मस्त आहे. तो म्हणजे सेम सीड्स होते जे तुम्ही इंडोर करत होतात आणि बाहेर? हो, सेम सीड्स. या, तेच धण्यांचंही तसंच झालं. तुला माहितीये ना, धणे मी जुने वापरत होते घरातले, तर ते काही केला येत नव्हतं. देन व्हेन आय स्टार्टेड, आय बॉट न्यू मेथीचं झालं तसं. आय बॉट न्यू मेथी सीड्स फ्रॉम इंडियन ग्रोसरी, अँड देन आय रिअली हॅड अ गुड लक विथ मेथी ऑल्सो. मेथी आणि धने पण मी धन्याला पण मी खूप 2-3 वेळा ट्राय केलं, पण आय हॅड नो लक. म्हणजे कुठेतरी 1-2-4 उगवायचे फक्त. दॅट्स व्हॉट तुम्ही आता ज्योती सांगितलं ना, तू ऑर्गॅनिक सीड वापरली त्याच्यासाठी, राईट? ऑर्गॅनिक सीड वापरले. इट्स वर्थ अ ट्राय वन टाइम, यु नो. कारण काही म्हणजे आपल्याला वी वॉन्ट द अल्टिमेट आउटकम इज वी वॉन्ट कोथिंबीर, राईट? म्हणजे जर सक्सेस नसेल, कारण मी पण ट्राय केला पण माझे जास्ती येत नाहीत, म्हणजे जस्ट कपल ऑफ सीड्स ग्रू आणि बाकीचे जातात तसेच. मला पण तेच प्रॉब्लेम होता कोथिंबीर याच्यासाठी. धण्याचे ते थोडं असं जरा ग्राइंड नाही, नॉट लाईक कम्प्लिटली ग्राइंड, बट स्प्लिट करायचे ते कोरिअँडर. आय डिड नॉट हॅव एनी लक ग्रोइंग कोरिअँडर. पण आय वॉन्टेड टू आस्क यू, तुम्ही म्हणालात की ऑर्गॅनिक सीड्स घेतले तुम्ही सेंट लुकस नर्सरी मधनं, बट डू यू डू एनी मेल ऑर्डर सीड्स? आणि आम्ही नाही केलंय अजून. और नाही, अच्छा, का होम डिपो मधनं वगैरे असे आणले सीड्स आणि हे केले? आम्ही लुकस मधून आणतो सीड्स, कारण आमचं हे लुकस नर्सरी गिव्स अस फ्री सीड्स ऍक्च्युली. सो तो आम्हाला खूप मोठा फायदा आहे, कारण ते काय करतात, दरवर्षी आमचा कम्युनिटी गार्डन असल्यामुळे ते त्यांचा सीझन जेव्हा संपायला लागतो तेव्हा आम्हाला ते उरलेले जे सीड्स असतात ना, ते सगळे आम्हाला देतात. हो, सो त्यामुळे आम्हाला ते सीड्स बऱ्यापैकी मिळतात. पण आपले इंडियन सीड्स तर लाईक आय सेड, कोणी असंच मैत्रिणींनी शेअर केलेले किंवा मोस्टली असं केलेलं आहे. सो फार आहे. खूपच छान बहरली आहे कोथिंबीर. मेथी सुद्धा. आणि त्यांना खूपच आवडलंय ते. एनिवे, सो आमच्या गार्डन मध्ये एक रेसिडेंट गोफर आहे, त्याचं नाव आम्ही मिस्टर डीन ठेवलेलं आहे, बिकॉज अवर गार्डन इज कॉल्ड डीन रोड कम्युनिटी गार्डन. सो त्याला फ्री रेन असते, म्हणजे तुम्हाला दिसत असेल त्याचं हे घर आहे इथे म्हणा, किंवा केव आहे किंवा बरो आहे, इथे तो राहतो. अगदी सुरुवातीलाच गार्डनच्या त्याचं हे मोठं छान असं आहे. आणि सो इट्स अ प्रोटेक्टेड स्पीशीज, सो वी हॅव टू रिअली बी रिस्पेक्टफुल ऑफ दीज टर्टल्स. पण ते फिरत असतात आणि दे ईट व्हॉट एव्हर दे वॉन्ट, ऑल द ग्रीन्स दे कॅन ईट. आणि छान, म्हणजे इट्स अ व्हेरी गुड अँड फन थिंग फॉर अस टू वॉच. सो एक इथे छोटासा व्हिडिओ आहे, एका गार्डनरनीच टाकलेला आहे. सो आय एम गोइंग टू शो यू दॅट नाव. ज्योती, आणखीन एक प्रश्न आहे की हाऊ डू यू प्रोटेक्ट युअर गार्डन फ्रॉम अदर स्मॉल एनिमल्स और क्रिटर्स लाईक स्क्विरल्स किंवा असं आहे का? आमच्याकडे काहीच नाहीये ते. आय मीन, बिलीव्ह इट ऑर नॉट,
आमच्याकडे काहीही क्रिटर्स नाहीत. आमच्याकडे क्रेन्स येतात त्या गार्डनमध्ये. अच्छा अच्छा, ओके, गुड, देन यू आर ब्लेस्ड. ज्योती तुम्हाला ब्राउझर शेअर करायला लागेल. ओ सॉरी, ते कसं करायचं? दिसतंय का? नाही, तुमचं पॉवर पॉइंटच दिसतंय अजूनही. ओके, सो व्हॉट डू आय डू? मे बी मिनिमाइज द पॉवर पॉइंट. Okay, hold on. Oh shucks, I do this all the time, honey. Okay, minimize this. And go back to the browser. Go back to the browser. Okay. आता नाही, अजूनही पॉवर पॉइंटच आहे. ते मिनिमाइज करायला लागेल. नाही, त्याचं काही नाही आहे. स्टॉप शेअर. मग स्टॉप शेअर करू का? चालेल. मग तुम्हाला ब्राउझर शेअर करायला लागेल. अच्छा, बरं, स्टॉप शेअर. आणि आता 1 मिनिट ना. आता ब्राउझर शेअर कसं, पण कुठे करू मी ते? शेअर स्क्रीन मध्येच एक ब्राउझर सुद्धा एक कदाचित त्याचा ब्लॉक दिसेल. नाही दिसत आहे. जाऊ दे, दॅट्स ओके. नो वरीज. आपण नंतर लिंक पाठवू ना हे झाल्यावर. मग आता परत पॉवर पॉइंट शेअर करा. या, ओके, ठीक आहे. ओके, स्किप. गो हिअर. सॉरी अबाउट दॅट. सॉरी झालं होतं आपलं. झालं होतं. नाही, अजून झालं नाही ना. सो 1 मिनिट. मला ते शेअरचं येत नाहीये ग. शेअर स्क्रीन आता येत नाहीये मला. 1 सेकंड, मी परत आहे. तुम्हाला परमिशन तर आहे. ऍक्च्युली नलिनी आढाव, नलिनी काको तुम्ही शेअर केलंय चुकून, त्यामुळे त्यांना करता येत नाहीये. आम्ही सगळे म्हणजे मी ते फार बुद्धू आहे त्याच्यात. नो वरीज, नो वरीज. ओके, सो नाव आय एम इन माय प्रेझेंटेशन. सो होल्ड ऑन. काय No. Rashmi, as a host, can you stop Nalini Adav's share screen? All right. Okay. 1 minute. Okay. I think Jyoti, you can try now. Okay. So I need to be in my presentation, right? Yeah. Click the share screen again. अगं मला शेअर स्क्रीन नाही दिसत. नाही आला ऑप्शन. 1 मिनिट. नाही. Recording. Oh, here we go. Sorry about that. Okay, and then माझं presentation right here. Okay, share. Okay, sorry about that. Okay, आपण इथे होतो आपण. Yeah, okay. All right, so हा आमचा मिस्टर डीन टर्टल. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. सो याच्यामध्ये ह्या प्रेझेंटेशनच्या तयारीसाठी आम्ही जरा अजून प्रयत्न केले की आपण थोडे अजून दुसरे कम्युनिटी गार्डन्स बघून येऊया. सो फॉर दॅट पर्पज आम्ही 2 ठिकाणी गेलो. ऍक्च्युली अजून एक टिटबिट शेअर करायची आहे. ती म्हणजे आमची एक गार्डनर आहे, ती UCF ला स्टुडंट आहे अँड शी इज ऍक्च्युली डुईंग हर PhD ऑन कम्युनिटी गार्डन्स. आणि कम्युनिटी गार्डन्सचं जे कम्युनिटीसाठी जो उपयोग होऊ शकतो आणि लोकांचं कम्युनिकेशन, रपोर्ट, सपोर्ट फॉर इच अदर वगैरे असं काही बरंच तिने तिच्या कम्युनिटी गार्डनच्या थिसिसमध्ये ती लिहिणार आहे त्याबद्दल. सो तिच्याबरोबर आम्ही बोललो वगैरे. तिने सगळ्यांचे आमचे इंटरव्ह्यू वगैरे पण घेतलेले आहेत. सो शी इज ॲट UCF आणि तिने मला ही 2-3 नावं सांगितली कम्युनिटी गार्डन्सची. सो पहिला जो दिसतंय तुम्हाला हे फेस्टिवल पार्क आहे. फेस्टिवल पार्क कम्युनिटी गार्डन. हे सगळे त्या बाजूला लेक इओलाच्या बाजूला हे गार्डन्स आहेत जे आम्ही गेलो ते डाऊनटाऊनच्या जवळ. तर हा गार्डन अतिशय सुंदर आहे. आणि पण यांचं काय आहे की यांनी सिटीनी त्यांना ग्रँट दिली. सिटी ऑफ ओरलँडो गेव देम अ ग्रँट आणि त्यांनी मग ते असं छान पूर्ण तो गार्डन बिल्ट करून दिला त्यांना.
सो इट्स नॉट लाईक आवर्स लाईक ट्रायल अँड एरर किंवा असं काही नाही आहे. खूप छान त्यांचं अगदी सिस्टमॅटिक डिझाईन आहे. सगळे प्लॉट सारखे आहेत. त्यांचे प्लॉट साइजेस थोडे लहान आहेत, मला वाटतं 4x12 वगैरे असे काहीतरी होते. पण इट इज व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड आणि सुंदर गार्डन आहे. कधी तुम्ही त्या एरियात गेलात, इट्स ओपन टू द पब्लिक, सो यू कॅन गो लुक ॲट इट अँड गेट सम आयडियाज. दुसरा आम्ही बघितला हा लेक इओला हाइट्स कम्युनिटी गार्डन. तर याच्यामध्ये पण खूप सुंदर डिझाईन केलेलं आहे आणि पीपल कॅन कम अँड गार्डन देअर अँड द सिटी हॅज प्रोव्हाइडेड दिस फॉर द पीपल. दुसरी गमतीदार गोष्ट ह्या याच्यात दिसली ती म्हणजे littleFreeLibrary.org हे मध्ये मी याच्याबद्दल एक आर्टिकल वाचलं होतं. तर दिस इज अ शेअर्ड लायब्ररी काइंड ऑफ बॉक्स हिअर. सो लोकांना म्हणजे तुम्ही ऑनर सिस्टम आहे, याच्यामध्ये तुम्ही एक पुस्तक घ्यायचं आणि तुमच्या जवळ जे पुस्तक एखादं असेल ते तिथे ठेवायचं, अशी ती आयडिया आहे. तर इट गोज रिअली वेल विथ द कम्युनिटी गार्डन स्पिरिट, म्हणजे आपण कम्युनिटी गार्डन मध्ये इट्स ऑल अबाउट शेअरिंग अँड लर्निंग फ्रॉम इच अदर, आणि दिस इज वन मोर थिंग दे हॅव डन. सो आय वॉज रिअली क्वाईट इम्प्रेस्ड विथ दॅट आणि छान वाटलं म्हणजे तिथे जाऊन. हे अजून काही फोटो आहेत त्या लेक इओला हाइट्सच्या गार्डनचे. देर इज अ बिग गार्डन इन सॅनफर्ड ऑल्सो, बिग कम्युनिटी गार्डन इन सॅनफर्ड. अजून आम्ही गेलो नाही आहे तिकडे पण. सो इथे आतमध्ये जायला म्हणजे सगळं ओपन होतं. इट वॉज कम्प्लिटली ओपन टू द पब्लिक, सो वी जस्ट वॉक्ड अराउंड देअर आणि छान वाटलं. हे काही रिसोर्सेस मी तुमच्यासाठी इथे कलेक्ट केलेले आहेत. अजून भरपूर आहेत, पण इफ यू वॉन्ट यू कॅन PM मी अँड आय कॅन शेअर मोर. सो बेसिकली आपलं हे एक्सटेन्शन सर्व्हिसेस ज्या असतात आपल्या काउंटीच्या वगैरे, UF डज एन एक्सलंट जॉब विथ दॅट. तर त्याच्यामध्ये गार्डनिंग कॅलेंडर आहे, व्हेजिटेबल गार्डनिंग गाईड आहे. ती तर फारच सुंदर आहे ही गाईड फॉर पीपल एस्पेशली हु आर स्टार्टिंग आउट, न्यू गार्डनर्स. Lucas Nursery in Butterfly, of course you all know about that. साऊथ सेमिनोल नर्सरी ही अगदी आपल्या टेम्पलच्या बाजूलाच आहे तिथे, आणि इतक्यात आम्ही बरेचदा तिथे गेलो. याचं कारण की लुकस म्हणा की होम डिपो म्हणा, त्यांनी प्लांट्सच्या प्राइसेस आता खूप वाढवले आहेत, आणि सो टू बाय वन सिंगल प्लांट इज $4. सो त्याच्यापेक्षा मग आम्ही साऊथ सेमिनोल नर्सरीमध्ये अजूनही ते फ्लॅट्स विकतात. सो 6 फ्लॅट ऑफ टोमॅटोज विल बी लाईक $2.99, विच इज रिअली चीप. सो छान आहे नर्सरी, भरपूर सध्या तिथे आहे, आणि दे ऑल्सो हॅव फ्री क्लासेस. तर मला वाटतं लुकसमध्ये फ्री क्लासेस वगैरे नसतात, पण साऊथ सेमिनोल डज हॅव फ्री क्लासेस ऑन सॅटर्डेज आय थिंक. सो दॅट्स अ गुड रिसोर्स फॉर यू. सेंट्रल फ्लोरिडा गार्डनिंगचं एक फेसबुकवर पेज आहे, तर त्याच्यातही मला भरपूर माहिती मिळते, भरपूर प्रश्न लोक आन्सर करतात. सो दॅट्स अनदर रिसोर्स. आणि स्क्वेअर फूट गार्डनिंग इफ यू आर इंटरेस्टेड, त्याची एक लिंक इथे ठेवलेली आहे. ओके. So any other questions or comments? I'm open to any questions or comments now. हॅलो, अंजली हिअर. अंजली बोलतेय मी. अंजली जोशी, हाय. हाय. ऍक्च्युली मी लास्ट इयर गार्डनिंग चालू केला. अरे वा. आणि म्हणजे आमच्या घराच्या बॅकयार्ड मध्ये आहे बरीचशी जागा, त्याच्यातच चालू केलेलं आम्ही. आणि मी मिरची, टमाटर आणि भोपळाची बिया वगैरे लावल्या, आणि झाड आले, पण त्याला एकही फूल नाही आलं किंवा एकही फळ नाही आलं, फक्त झाड आलं. तर म्हणजे लिटरली मला वाटतं माझ्याकडे 5-6 टमाटाचे मी लावलेले झाड, ते सगळे झाड आली, उंच झाली चांगली, पण एकही फळ किंवा फूल नाही त्याला. अच्छा. कधी कधी काय होतं, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स मध्ये मला असं वाटतं की आपण प्लांट आता तू सीड पासून लावलेस, पण मी कधी कधी हे 6 फ्लॅट मी आणते, कारण ते ना परवडतात मला, कारण ते ऑलरेडी 4-5 इंच मोठी असतात झाडं. सो यू ऑलरेडी हॅव युअर लेग अप, म्हणजे ती झाडं अशी मोठी झालेली आणली की मग जरा त्याची ती ग्रोईंगची सायकल कमी होते, शॉर्ट होते. पण सुरुवातीला काय होतं की म्हणजे मला तरी मी अशी चूक केली की नायट्रोजन रिच फर्टिलायझर आपण टाकतो त्याच्या भोवती, की आता ही छान वाढली पाहिजेत वगैरे म्हणून आपण ते बरीचशी फर्टिलायझर जी आपण वापरतो, मिराकल ग्रो वगैरे अशी, त्याच्यामध्ये नायट्रोजन खूप असतो. तर त्याने काय होतं, ते झाड एकदम छान मोठं होतं आणि त्याला एकदम हेल्दी आणि खूप पानं येतात, पण देन इट लॅक्स अदर न्यूट्रिएंट्स टू ऍक्च्युअली ग्रो फ्लावर्स.
तर Okay. त्याला सोल्युशन एक असं आहे की खूप सुरुवातीला फार फर्टिलायझर नाही टाकायचं, अगदी कमी टाकायचं, सो दॅट द प्लांट हॅज ओव्हरऑल अबिलिटी टू ग्रो अँड बिल्ड फ्लावर्स. आणि दुसरं म्हणजे काय आहे की तू अशी स्पेशल फर्टिलायझर्स मिळतात दॅट आर जस्ट फॉर ब्लूम्स. Okay. तर तो एक प्रयत्न करता येईल की जी ब्लूम होण्यासाठी असतात फर्टिलायझर्स, ती पण जस्ट बी केअरफुल विथ फर्टिलायझर्स. म्हणजे आणि ना आमच्या घराच्या भोवताली जी माती आहे ती एकदम रेती आहे. म्हणजे एकदमच रेती, बिलकुल त्याच्यावरती अशी काळी माती दिसणार नाही, पूर्ण रेती आहे. म्हणून आम्ही मग ती स्पेसिफिकली जी ग्रीन कलरची ती विग्रो किंवा ती गार्डनिंगची जी सॉइल मिळते ती आणली आणि टाकली. पण ती खरंच खूप कॉस्टली जाते. म्हणजे तुम्हाला जर 3 झाडं लावायची असतील तर त्याच्या 2 पॅकेट्सची एक बेड बनवून त्याच्यावरती टाकायची, तर लिटरली $8 माती आणि $10-12 झाड. म्हणजे माझं एक टमाट्याचं झाड जवळजवळ $20 ते $22 पर्यंत गेलं आणि त्याला एकही टमाटर आलं नाही अरे नंतर. देवा, हो ना, तेच तर आहे. वंडर व्हॉट इज फॉर अस, यु नो. पण एक सोल्युशन, एक मिनिट, कोणाला तरी बोलायचंय. हॅलो, इज देअर अ क्वेश्चन? नाही, आमच्याकडे पण खूप असे एक्सपेन्सिव्ह भाज्या आलेल्या आहेत. एक त्याच्यामध्ये एक सोल्युशन म्हणजे ऑफकोर्स गार्डनिंग इज ऑल अबाउट हार्ड वर्क, राईट? सो एक 2 असे सोर्सेस आम्ही शोधून काढले. एक इथेच ओव्हिडोच्या जवळच एक बाई आहे, ती शी हॅज हर ओन हॉर्स, काय म्हणतात त्याला, फार्म. म्हणजे ती दे नर्चर हॉर्सेस देअर आणि असं. तर ते हॉर्स मन्युअर जे असतं ना, ते तिथे इतकं सिस्टमॅटिकली ते करतात, त्याचं भयंकर सिस्टमॅटिक आहे त्यांचं ते सगळं काम. सो तिथे जाऊन तुम्ही आणू शकता कॉम्पोस्ट युअरसेल्फ. नॉर्मल रेती जर असेल, म्हणजे माती न वापरता, बाजारातली माती न आणता नॉर्मल रेतीमध्ये जर आपण एखादं चांगलं कंपोस्ट टाकलं तर त्याच्यामध्ये पण व्यवस्थित येऊ शकतं. नक्कीच. आणि तेच मी सुरुवातीला जरा बोलले होते त्याच्याबद्दल, की सँडी सॉइल आहे म्हणून असं काही विशेष त्याचा कन्सर्न ठेवू नये, पण त्याला थोडंसं कंपोस्ट टाकून ती न्यूट्रिशनली थोडी हे करायची, सॉइल इम्प्रूव्ह करायची. मग कंपोस्ट आणायचं तर कुठलंच कंपोस्ट, म्हणजे तुम्हाला अनुभवातून सांगता तर येईल? आता आमचं कसं आहे की तर हे जे मी सांगत होते ना, ही एक बाई आहे, फार्म आहे, तिथून आम्ही आणलं. ते बरंच इनएक्सपेन्सिव्ह होतं. म्हणजे काय $25 मध्ये तिने आपल्याला मोठे बिन असतात ना, ते साधारण म्हणजे आमच्या कम्युनिटी गार्डनसाठी $100 आणलं होतं. ते पूर्ण ट्रक भरून आणलं होतं. तर तुमच्या लोकांना, म्हणजे आपल्या इंडिव्हिज्युअल लोकांना, तुम्ही तुमच्या ट्रॅश बॅग्स किंवा असं काही घेऊन गेलात आणि इफ यू हॅव द मसल टू पुट इट इन द बॅग्स, फिल इट अप, देन इट्स व्हेरी चीप वे टू त्याची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन शेअर कराल का? हो, जरूर करीन मी. It's about sharing information, so definitely I will do that. So that's one way to go. तुम्हाला जर खूप इंटरेस्ट असेल ना गार्डनिंग मध्ये, तर you have to kind of put that muscle in. दुसरं म्हणजे काउंटी शीतल, म्यूट करतेस का? शीतल, So county also has free compost. पण तुम्हाला जाऊन, अगेन इट्स द सेम आयडिया, सकाळी उठून सॅटर्डेला लवकर उठून जायचं 8च्या आधी, आणि यू जस्ट गेट इन आणि गेट द कंपोस्ट यू नीड. यू हॅव टू शॉवेल इट युअरसेल्फ. पण ते पण असतं, छान असतं त्यांचंही पण कंपोस्ट. आता यावेळी आम्ही काय केलं, यावर्षी आम्हाला बरीच गरज होती, कारण 24 प्लॉट्स आता रेंटेड आहेत सध्या. सो आम्ही लोजला अप्रोच केलं. लोज मध्ये काय ते ब्लॅक काऊ कंपोस्ट असे बॅग्स मिळतात. ब्लॅक काऊचं मिळतं, ते चांगलं आहे. ते इट्स अबाउट $5 or $6 अ बॅग. त्या अशा 2-3 टाकल्या ना तुम्ही एका 4x16 प्लॉट मध्ये, भरपूर झालं. एक जरी टाकलं तरी पण चालेल. ठीक आहे. मी हे नक्की ट्राय करते, कारण मला आवड आहे, पण मला थोडं सक्सेस नाही. म्हणजे मी गेल्या वर्षी सिलेंट्रो वगैरे पण खूप ट्राय केला, पण कुठलंच काही आलं नाही. आणि शेवटी नोव्हेंबर मध्ये ते किडे आले आणि किड्यांनी सगळी झाडं खाल्ली. अरे, that's gardening for you, you know, it's trial and error.
अँड कीपिंग द ऑप्टिमिझम गोईंग. आणि सो अजून म्हणजे आणखीन एक बेसिक क्वेश्चन आहे मला, की माझ्या घराच्या बॅकयार्ड मध्ये थोडी जागा आहे जिथं की ऊन कधी येतं आणि कधी येत नाही. म्हणजे अर्ली मॉर्निंग येणार नाही, पण दुपारी 3-4 घंट्यासाठी एकदम प्रखर ऊन असेल. पण ती जागा बरीचशी आहे आणि मला वाटतं की ती युज करावी. पण मला वाटतं ते ऊन कधी येतं आणि कधी येत नाही ह्याच्या फॅक्टर मुळे तर झाडांमध्ये प्रॉब्लेम होणार नाही, म्हणून मी ती कधी युज नाही केली आतापर्यंत. बरोबर आहे. सो तुम्हाला अशी प्लांट्स बघायला पाहिजे की ज्याच्यामध्ये पार्शल शेड किंवा पार्शल लाईट मध्ये ती होतील. मोस्ट व्हेजिटेबल्स दो रिक्वायर फुल सन. ते आहे. पण काही व्हाईन्स वगैरे म्हणजे मी अजून खूप त्याच्याबद्दल रिसर्च नाही केलाय, कारण की आमच्या गार्डन मध्ये तुम्ही पाहिलंच फुल सन असतो सगळा वेळ, त्यामुळे तो इश्यू नाहीये. पण देर आर थिंग्स यू कॅन ग्रो इवन इन पार्शल सन. पण ते थोडं तुम्हाला रिसर्च करून बघावं लागेल. आणि लाईक आय सेड, इट्स ट्रायल अँड एरर. जस्ट कीप ट्राईंग. पण मला वाटतं आपली जी मेथी वगैरे होऊ शकेल तिथे. मेथी सिलेंट्रो मस्टर्ड सिलेंट्रो तर नक्कीच होईल, कारण इट लव्स म्हणजे हे इट डझंट लाईक फुल सन ऍक्च्युली. ठीक आहे, मी नक्की ट्राय करेल. मी खरं तर आता एकदम नाराज झाली होती लास्ट इयर की काहीच येत नाही आणि फालतू माझी एवढी मोठी मेहनत गेली. पण आता मी नक्की आणखी एकदा ट्राय करेल ह्या वर्षी पण. नक्कीच, दॅट्स द होल आयडिया. सो तू असं बीन्स वगैरे सुरू कर ना, म्हणजे ब्लॅक आईड पीज म्हणा, कुठलेही बीन्स लागतात. कोणीतरी मला काल सांगत होतं की पीज लावले आहेत त्यांनी आणि दे आर ग्रोइंग व्हेरी वेल ऑल्सो. सो घरातल्या ज्या आपल्या घरात गोष्टी असतात ना, मस्टर्ड, आता मी मस्टर्ड सीड्स लावले. आपली मोहरी असते ना, इतके सुंदर मस्टर्ड ग्रीन झाले, ते सगळे मी मित्रांना आता शेअर करते, इतके आलेत. आणि सीड्सचं मला आणखीन एक म्हणजे माहित नाही, बाकी ग्रुपमध्ये पण जितके आहेत त्यांनी ट्राय केलं असेल हे. तर सीड्स मी ते वॉलमार्ट मधून कधी सीड्स आणले किंवा पब्लिक्स मधून मी सीड्स आणले. एकदम झेंडूचे पण मी आणले होते मध्ये तेही लावले मी, ते तर आलेच नाहीत बिलकुल. तर मग ते असं काही आहे का की कुठल्या स्पेसिफिक ठिकाणाहूनच सीड आणून लावले तर ते येतीलच असं? म्हणजे तुम्ही जसं लुक्स नर्सरी सांगितलं आता, पण मला हे 2-3 ठिकाणाचा अनुभव आलाय. वॉलमार्ट पाहिलंय, पब्लिकचे पाहिलंय आणि होम डेपोचे पाहिले मी लावून, पण ते ग्रोच नाही झाले. अरे अच्छा. तर त्याच्यामध्ये ना ते सीड पॅकेट जे असतं ना, त्याच्यावर तुम्ही ते पूर्ण फॉलो करायला पाहिजे त्याचं. म्हणजे त्याच्यामध्ये कधी लावायचं, आधी घरात लावायचं का की बाहेर नेऊन डिरेक्टली सीड्स लावायचे, त्याची ग्रोथ सायकल कशी असते, ते सगळं दिलेलं असतं त्याच्यात. सो मोस्टली आपण काय करतो ते आपण वाचत नाही एवढं आणि फॉलो, म्हणजे आय हॅव डन दॅट. आपण ते फॉलो नाही करत. आणि तुम्ही जर आउट ऑफ सीझन गोष्टी लावल्या ना, तर त्या है ना, प्रत्येक गोष्टीचा सीझन आहे. म्हणून तर ते गार्डनिंग कॅलेंडर जे आहे ते फार महत्वाचं आहे. कारण गार्डनिंग कॅलेंडर फॉलो करायला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला इतकी डिसअपॉइंटमेंट होणार नाही. कारण आता सध्या म्हणशील तर सध्या भेंडी, बीन्स, टमाटे, सम क्युकंबर, चिलीज हे खूप आता ग्रो व्हायला पाहिजे सध्या. सो सीझन प्रमाणे गार्डनिंग केलं तर थोडस अजून फायदा होऊ शकतो त्याचा. ठीक आहे, ओके, थँक्यू. अजून काही प्रश्न? नाही, फक्त हे रिसोर्सेस जर शेअर केले तर म्हणजे नोट करून ठेवता येईल आणि रेफर करता येईल त्याला. हो या, नक्कीच नक्कीच. सो अजून आमच्याकडे सांगायचं होतं की ओव्हिडोत आम्ही राहतो. म्हणजे आमचं गार्डन इथेच ओव्हिडोच्या जवळ आहे 3 मैलावर. सो तुम्ही जर ओव्हिडो, विंटर स्प्रिंग्स, इवन कॅसलबरी और नियर युनिव्हर्सिटी कुठे राहत असाल तर अजूनही आमच्या गार्डन मध्ये काही प्लॉट्स अवेलेबल आहेत. सो इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन कम सी अस. आणि आणि किंवा तुम्ही नुसतं पाहायला पण येऊ शकता. वी लव्ह टू शेअर आवर गार्डन आणि शो यू व्हॉट वी हॅव. त्या बाबतीमध्ये एक प्रश्न होता. माझं नाव राहुल आहे. तर प्लॉटचं तुम्ही रेंट सांगितलं $50. दॅट इज पर मंथ और पर इयर? ओके. आणि तिकडे असं काही झाडं लावायसाठी तुमचे काही गाईडलाईन्स किंवा रेस्ट्रिक्शन्स आहेत का? म्हणजे आता मोठी झाडं नाही लावायची किंवा असं. अशासाठी विचारतोय की आमच्या इकडे बऱ्याच वेळा बेअर्स वगैरे येतात आणि त्यामुळे फळझाडं खूप जास्त लावली तर मग त्याचा उपयोग एवढा होत नाही. त्यामुळे मग आय वुड एक्सप्लोर की याच्या दुसरीकडे कुठे अजून असेल लावता येतील का? पण त्याच्यासाठी मग हाईटचे रेस्ट्रिक्शन्स किंवा किती मोठे लावू शकतो हे सगळं तुम्हाला विचारायचं होतं. हो, राईट. सो आमच्या गार्डन मध्ये तुम्ही प्लॉट्स बघितले, सो त्याच्यामध्ये आम्ही 4 फूट हाईट पर्यंत तुम्ही लावू शकता.
म्हणजे द प्लांट कॅन नॉट ग्रो मोर दॅन 4 feet. तर त्याच्यामुळे मग कारण काय होतं नाही तर शेड येते म्हणजे मोठी झाडं झाली ना फार की त्याची मग शेड येऊन दुसऱ्या लोकांना नेबरिंग जो प्लॉट असतो त्याच्यामध्ये शेड येऊ शकते. आणि आईलवेज वगैरे आम्ही ज्या केल्या डिझाईन त्याच्यामध्ये वी वॉन्ट टू कीप देम ओपन सो पीपल कॅन कम इन अँड आउट. तर त्यामुळे ते रेस्ट्रिक्शन आम्ही टाकलं. अजून एक अपील आहे म्हणजे सगळ्या लोकांना आपल्या मराठी मंडळाच्या आणि आता तुम्ही हे शेअर करताय पांडे कुटुंबीय त्यामुळे ते पण सांगायचं होतं की समजा काही प्लॉट्स रिकामे असतील तुमच्याकडे आणि रेंट तसं परवडेबल आहे तर आणि आपल्याकडे कम्युनिटीमध्ये पण खूप लोक आपली इंटरेस्टेड आहेत तर आपल्या अशा काही जर का काही भाज्या असतील की ज्या आपल्याला सहजासहजी आपल्या ग्रोसरी स्टोअरमध्ये मिळत नाहीत पण आपल्याकडे काही हौशी लोक आहेत की ज्यांनी त्या ग्रो केल्या आहेत तर आपण मंडळ म्हणून किंवा एकत्र येऊन त्या रेंट करून तिकडे ग्रो करायचा विचार सुद्धा करू शकतो. दिस इज जस्ट अ सजेशन की मे बी वी कॅन कन्सिडर दॅट अँड टेक दिस गार्डनिंग एपिसोड टू अ न्यू लेवल. पण तो पण एक सजेशन सगळ्यांना शेअर करायचं होतं. व्हेरी गुड सजेशन. सो तुम्ही जे हे प्लॉट्स बघितले ना सध्या 30 डिझाईन केलेले आहेत तर त्याच्या पलीकडे अजून भरपूर जागा आहे आणि साईडला पण भरपूर जागा आहे. सो ऍक्च्युली द ओरिजिनल प्लॅन वॉज टू बिल्ड इव्हेंच्युअली टू बिल्ड 30 मोर प्लॉट्स. सो ते काही झालं नाही कारण लाईक आय सेड सम ऑफ द व्हॉलंटियर्स जस्ट लेफ्ट आणि फक्त आम्ही राहिलोय आणि आता जे लोक आहेत ना ते आपले येतात गार्डन करतात आणि चालले जातात. सो दे डोंट हॅव दॅट स्पिरिट ऑफ कम्युनिटी. पण वी आर ओपन टू दॅट. म्हणजे इतकं काही आपण डेव्हलप वगैरे नाही करणार प्लॉट्स वगैरे असे म्हणजे गार्डनिंगचे असे डिझाईन नाही करणार पण दॅट एम्प्टी स्पेस इज देअर. सो इफ एनीबडी वॉन्ट्स टू टेक इट ऑन and grow something there, I mean that's all the best for the community ना. सो जे ओरिजिनल आयडिया ती होती की आम्ही पण असं तिथे त्या तो जो एम्प्टी एरिया आहे सध्या तिथे आपण काही पण लावायचं अशी म्हणजे खूप जी क्रॉप्स यील्ड अ लॉट ऑफ व्हेजिटेबल्स अशी लावायची and then share that with the food bank or something like that, you know. पण ते काही आलं नाही. या अजून असं पण एक वाटलं की म्हणजे बरेच लोक ज्यांच्याकडे बॅकयार्ड आहे ते लावू शकतात पण बरेच लोक जे रिसेंटली मूव्ह झाले रेंट करतायत अजूनही त्यांच्याकडे एवढी स्पेस नसते. सो मे बी दॅट इज ऑल्सो अ गुड अव्हेन्यू फॉर सच फॅमिलीज की ज्यांना ऍब्सोल्युटली या म्हणजे हे ना ही जी आहे ना ही मुवमेंट आहे ना ही खरंच बऱ्याच कम्युनिटीज मध्ये यायला हवी आहे. म्हणजे नॉट जस्ट ओरलँडो कारण तिथे ती थोडीशी डिप्रेस नेबरहुड्स आहेत पण इव्हन आपल्या चांगल्या नेबरहुड्स मध्ये सुद्धा वी शुड हॅव प्लेसेस वेअर वी कॅन गार्डन ना. कारण सगळ्यांकडेच यार्ड नसतो सगळ्यांकडेच हे नसतं त्यामुळे. सो या it's a great idea. Hi Jyoti, this is Yasha. I also wanted to share with our Mandal community. I think few years back we celebrated Earth Day, right, with Jyoti and Sanan's community garden. It was a wonderful experience. Yeah. And I would highly encourage that volunteers are highly encouraged, and it's a good learning and giving experience. So thank you so much. Manje Jyoti and Sadanand has put a lot of love and care in their community garden. Yeah. So please go visit it. Thank you very much. या तू आली होतीस तिच्या टीम बरोबर तिच्या ऑफिसच्या टीम बरोबर दे volunteered some hours for us. Yeah. So yeah, we are always open to that and we're open to working in somebody else's garden too. So if you have a garden you need help with or you need us to be there, you know, advise you or help you, we are here for you. So yeah. मला आणखीन एक टिप शेअर करायची होती. म्हणजे आता आपण गार्डनिंग साठी बोलतोय की इन द बिगिन करण्यासाठी चालू करण्यासाठी किंवा जे स्किड्स वगैरे ग्रो होत नाहीत त्या रिलेटेड तर आपल्या काही म्हणजे इंडियन स्टोअर मध्ये ज्या भाज्या मिळतात ते अंबाडी किंवा जे मायाळू म्हणतो आपण एक स्पिनॅच सारखं असतं तर ते आपण इंडियन स्टोअर मधून जे आणतो त्याचे जर स्टेम्स आपण प्लांट केले तर ते परत म्हणजे ग्रो होतात आणि त्यातून तुम्हाला भाज्या मिळतात लिफी व्हेजिटेबल्स. हो म्हणजे तू केलंयस का? हो मी केलंय. अंबाडी तर मी 2-3 वर्ष केली आहे. सो जस्ट आपण भाजीची म्हणजे पानं खुडून ज्या दांड्या उरतात ना प्लांट करायच्या जसं पुदिन्याचं वगैरे आपण करतो ना तसं इन अ सेम वे. ऍब्सोल्युटली. आणि तसंच टोमॅटो पण होतात.
तो टोमॅटो पण होतात का? हो हो, टोमॅटोचं तुला मी जर एक कटिंग दिलं माझ्या प्लांटचं, बर स्टिक दॅट इन द ग्राउंड अँड इट विल ग्रो. पण मी केलेला आहे प्रयत्न तो. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे कॅबेज. आता आम्ही मागच्या वेळा सीझन मध्ये खूप कॅबेजेस आणि कॉलीफ्लॉवर्स लावले. कॉलीफ्लॉवर ओनली वन कॉलीफ्लॉवर विल on each stem. पण कॅबेजेस एकदा तुम्ही ते असं हलक्या हाताने काढून घ्यायचं कॅबेज झालेलं तयार आणि लीव द बेस देअर इन द ग्राउंड, इट विल ग्रो बॅक. सो कॅबेजेस यू कॅन गेट मोर कॅबेजेस फ्रॉम वन प्लांट. पण सिलांत्रोचं पण आम्ही तोच एक्सपेरिमेंट केला की सिलांत्रो पूर्ण असं जमिनीतून काढायचं नाही, ते जमिनीच्या 2-3 मंचावर कट करायचं. तर तो एक्सपिरियन्स आम्ही आता करणार होतो एक्सपेरिमेंट. सध्या जी ग्रो होते कोथिंबीर त्याला ती आम्ही पूर्ण कापणार नाहीये आणि बघणार आहोत की इफ इट विल ग्रो बॅक. या ते तर म्हणजे अतिशय यू मस्ट डू दॅट, कारण तर मग प्रत्येक वेळा नवीन नवीन लावत राहायचं. आणि कधी कधी ते आपण तोडत राहिलो की उलट ब्रँचिंग आउट होतं आणि जास्ती पानं येतात. हा एक्झॅक्टली. जसं बेझिलचं पण करू शकतो तुम्ही, म्हणजे वरचे काढले की अजून ग्रो होतं ते. हो अगदी नक्कीच. आणि आता सध्या म्हणजे ज्या काही गोष्टी, आता आमच्या मिरच्या भरपूर आल्या आहेत, पण मिरच्या आता लाल व्हायला लागल्या आहेत. सो यू लिव्ह देम ऑन द प्लांट आणि त्याची मग वाळवून त्याच्यातले सीड काढायचे. दॅट वर्क्स रिअली वेल टू. या सो ठीक आहे. सो दॅट इज ऑल आय हॅड इन माय प्रेझेंटेशन. थँक यू व्हेरी मच. सो शेवटची स्लाइड आहे आमच्या गार्डन मधलंच कोणीतरी पिक्चर घेतलेलं आहे. There was a rainbow that day. So the love of gardening is a seed once sown that never dies, but never grows to the enduring happiness that the love of gardening gives. So which we have really experienced this, and we're very happy to share our experience with you. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you, Jyoti. Thank you, Sadanand Kaka. नाही, तुम्ही खूपच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिलीत आणि ह्याच्यातूनच सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळते. आता आपले मेंबर सुद्धा हे जे काय आता शिकलेत नवीन आणि जी रिसोर्सेस तुम्ही देणार आहात त्याच्यावरून त्यांना डेफिनेटली हेल्प होईल. थँक्यू सो मच. आणि थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग टुडे. थँक्यू. थँक्यू.